हरि ओम. पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील पहिल्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, तयाचे बिसाट शब्द, याचा भाग 4. आज PhD करू इच्छिणारे 2 विद्यार्थी आले होते. त्यांना नाथ संप्रदायाची माहिती हवी होती. नाथ संप्रदायाच्या 13 शाखा आहेत. त्यापैकी एक शाखा ज्ञानदेवांपासून स्वरूपानंदांपर्यंत सरळ चालत आली आहे. बाकी शाखा खंडित झाल्या. ही शाखा देखील गुरुशिष्य साक्षात बोध देत आली. पण देवचूडामणींच्या पूर्वी 300 वर्ष कोण कोण होऊन गेले ते माहिती नाही. ज्यांनी ग्रंथसंपदा निर्माण केली त्यांची जगाला माहिती होते, इतरांची नाही. स्वामी विवेकानंद म्हणत, जगात असे कितीतरी महापुरुष असतील पण त्यांची जगाला माहिती नाही. तसंच याही संप्रदायात काही महापुरुषांची माहिती नाही. शिवाय असा शोध घेणं हे इतिहासाचार्यांचं काम, आमचं नाही. आम्ही जीव ब्रह्मरूप कसा होईल, त्यासाठी काय साधना करावी लागेल ते पाहतो. त्यासाठी गीता ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ वाचतो. ते वाचून त्यानुसार आचरण करणं हे महत्त्वाचं. एकदा एक इतिहासाचार्य म्हणाले, आपण महाराष्ट्रात फिरू, मी इतिहास सांगेन, तुम्ही ज्ञानेश्वरी सांगा. त्यावर मी म्हटलं, तुमचं काम सोपं आहे. तुम्हाला नुसता इतिहास सांगायचा आहे. तानाजी दोर लावून 300 फूट गड चढला असं सांगायचं आहे. तुम्हाला 2 फूट देखील चढायचं नाही आहे. तसं ज्ञानेश्वरीचं नाही. ज्ञानेश्वरीत जे सांगितलं तसं आपण प्रथम व्हायचं आहे, मग लोकांना तसं सांगायचं आहे. तसं तुम्हा विद्यार्थ्यांचं काम वेगळं, आमचं काम वेगळं. तुम्हाला परीक्षेसाठी माहिती गोळा करायची आहे, आम्हाला साधना करायची आहे. परवा एक संत वाङ्मयाचे अभ्यासक आले होते. मी त्यांना म्हटलं, आता तुम्ही संत वाङ्मयावर किती बोलणार? आता तुम्ही स्वतः संत व्हा, नुसतं बोलून काय उपयोग? तसं तुम्ही विद्यार्थ्यांनी साधना करा, ध्यान नामाला बसा. संतांचे ग्रंथ नुसते वाचायचे नसून आपण तसं व्हायचं आहे हे लक्षात ठेवा. तुम्हाला जी माहिती हवी ती मिळवावी लागेल. सगळाच अनुकूल काळ येत नसतो. तसा जर येत असता तर सगळेच राजे झाले असते. सामान्यतः काही काळ अनुकूल असतो, काही काळ प्रतिकूल असतो. शारीरिक, मानसिक, कौटुंबिक सर्व प्रकारची काही वेळेला अनुकूलता, काही वेळेला प्रतिकूलता असते. असे आयुष्याचे दिवस जात असतात. शेवटी बराड्यासारखे लक्षण अंतकाळी. सगळं आपल्या हातातून जात असतं, काही राहत नाही. पण आपलं धैर्य, जगाविषयी प्रेम, शांती जाता कामा नये. तेवढंच काय ते भांडवल घेऊन आपण या जगातून जायचं आहे. म्हणून समाधान पाहिजे. माणसाला जर समाधान नसेल तर सगळं जीवन फुकट गेलं असं समजावं. समाधान, शांती, ईश्वरनिष्ठा, गुरुनिष्ठा हे ते भांडवल आहे. नामस्मरण, ध्यान हे ते भांडवल आहे. बाकी सारं भांडवल इथंच राहतं. जगामध्ये भिन्न भिन्न प्रकृतीची मंडळी असतात. तशा भिन्न भिन्न साधनाही असतात. व्यवहारात अथवा परमार्थात एकासारखा दुसरा नसतो. पण व्यवहारातील भिन्नतेकडे आपण दुर्लक्ष करतो. एकाचा जसा संसार तसा दुसऱ्याचा नाही, यामध्ये आपल्याला विशेष काही वाटत नाही. पण परमार्थामध्ये एकच अनुभव सर्वांना यायला पाहिजे अशी आपली कल्पना असते. आत्ताच ही चिठ्ठी आली, त्यात म्हटलंय, या इथल्या आनंद कल्लोळात राहून मी कोरडाच राहणार का? म्हणजे इतरांचं जसं आहे तसं मला पाहिजे असं वाटतं, पण असं कदापिही कुणालाही शक्य नसतं. शिवाय ऐहिक जगतामध्ये जसं वैचित्र्य विविधता आहे तशी पारत्रिक जगतामध्ये देखील आहे. वशिष्ठांचे अनुभव विश्वामित्रांना नाहीत, रामचंद्रांचे अनुभव गोपाळकृष्णांना नाहीत.
आणि गोपालकृष्णांचे अनुभव तर कोणालाच नाहीत. सर्व मंडळी आपापल्या परीनं मोठीच असतात. म्हणून मला वाटतं एखाद्या व्यक्तीला जो अनुभव आला किंवा त्याच्यात शारीरिक, मानसिक किंवा बौद्धिकदृष्ट्या जो फरक घडला तसाच्या तसा तो दुसऱ्यात घडायला पाहिजे ही कल्पना बरोबर नाही. एखादी मुलगी 14-15 वर्षाची 1.5 तास ध्यानाला बसू शकते आणि एखाद्याची 40शी उलटली तरी तो बसू शकत नाही. सद्गुरू तर तेच आहेत. सद्गुरूंच्या देण्यामध्ये तर कसूर नाही. मग असा फरक का? तर या बाबतीत कुणाला केव्हा काय होईल ते सांगता येत नाही. अनुग्रह झाल्याबरोबर एखादी व्यक्ती एका क्षणात ध्यानात रंगते, तिला भान राहत नाही. तर एखाद्याला 10 वर्ष झाली तरी म्हणावा असा फरक ध्यानात दिसत नाही. म्हणजेच परमार्थात जितक्या व्यक्ती तितकं अनुभवाचं वैचित्र्य आहे. एकाचा अनुभव जसाच्या तसा दुसऱ्याला येईल असं नाही. एक गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे आपल्या स्वभावामध्ये पडणारा फरक. आपली मनाची पूर्वीची धारणा, जीवनाविषयीच्या कल्पना आणि आताची कल्पना यात हळूहळू फरक पडत जातो. मनाला आतूनच शांत वाटणं, आनंद वाटणं हे मात्र सर्वांना सारखं असायला पाहिजे. मग इतर अनुभव येवोत न येवोत, आपण अधिकाधिक सुधारतो आहोत, आपला आनंद वर्धिष्णू होतो आहे, आपला मत्सर हेवेदावे कमी होत आहेत, एवढा अनुभव आला तरी तो सुटला असं मी समजतो. आज इथेच थांबूया. यानंतरचा 5वा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरू असती अंतरात, सच्शिष्या ते जागवीत. हरि ओम तत्सत.